स्वीकारलेला आहे. लवकरात लवकर इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे मैदानात मनमोकळेपणाने ग्रासवर झोपून क्रिकेट बघितलं जातं, तसं आमच्या व्यासपीठाच्या मागे ही काही दर्दी मंडळी ग्रासवर झोपली नाहीत, पण बसून त्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. बुरालदेव वॉरियर्स आणि खरोडदेव युद्धामध्ये सुरू असलेला हा सामना ट्रॅक फाऊल, त्यामुळे ही संधी हुकलेली आहे ती बुरालदेव वॉरियर्सची. चांगलं खो खो, चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय ते आपल्याला जेस क्लब जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाच्या ह्या मैदानातून अगदी अपील केलं जात आहे. आणि अक्षय एकेकाळी वसई यंग स्टार्स स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे, पण बाद झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून बाद म्हणून कबूल केलेलं आहे. ह्याला खेळाडू वृत्तीचं लक्षण म्हटलं जातं. हा हितेश तांडेल, भागेश तांडेल प्रचंड मेहनत घेतोय. आता मला वाटतं तिशी पार करतोय. काही काळ डाऊनफॉल आलेला त्याच्या खेळामध्ये, पण एखादी प्रदीर्घ मेहनत एखाद्या खेळाडूचा कसा कायापालट करतो हे भागेश तांडेलच्या खेळाकडून आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. आणि भागेश तांडेल चांगलं संरक्षण करतोय. आतापर्यंत 1.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत ते बांधावीर खरोडदेव योद्धाचे. भागेश आपल्या दर्जाला साजेसा असा खेळ करतोय. ते आपण एखादा जाणकार खेळाडू असेल तो त्याच्या पदलालित्यावरूनच ओळखू शकेल. अपील होतोय पण भाग्येश काही दाद देत नाहीये आणि पंचही तेवढे सक्षम. आतापर्यंत 2 मिनिटाचा खेळ होतोय. खेळाडूंची अदलाबदल होते. काही ज्येष्ठ खेळाडू खेळत आहेत. क्रॅम्प येणं हा एक खेळाचा भाग आहे. हा 1 नंबरचा भागेश चांगला खेळ करतो. आणि बाद झालेला आहे तो भागेश तांडेल. आता मैदानात आहे तो सुमित तांडेल, 10 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. आणि हा आता ज्याचा जो संरक्षण करतोय देव, तो सुमितचा भाऊ. अंडर 18 अंडर 14 मध्ये वसईचं मैदान त्यांनी काही काळासाठी गाजवलेलं. वय कमी आहे पण स्थूल झालेला, पण अजूनही तीच रग तो जोश कायम आहे. हा मी मगाशी 10 नंबरच्या खेळाडूबद्दल बोलत होतो, सुमित तांडेल. आमच्या जेस क्लबच्या काही मुली स्टेट, जिल्हा, राज्य पातळीवर गेल्या, त्यामध्ये सुमित तांडेल याची प्रशिक्षकाची भूमिका सॉलिड आहे. अक्षरशः त्या मुलींना एखाद्या दगडातून देव घडवावा त्याप्रमाणे त्याने घडवलेलं आहे. देव चांगला खेळतोय. धुरालदेव डॉमिनेटर्स अटॅक. देव दर्जाला साजेशी खेळी करतोय. मला वाटतं जास्त प्रॅक्टिस मध्ये नसल्यामुळे जरा धूर निघतोय त्याचा. हा तुमचं हृदय, तुमची फुफ्फुस काही क्षणात झपझप करायला लावणार हा खेळ. पहिल्या पडझडीनंतर आणि बाद झालेला आहे तो देव, पण चांगल्या
संरक्षणाचं प्रत्यक्षिक दाखवलं आणि हा खरोडा युद्धाचा 2 नंबरचा खेळाडू अग्रेशन त्याच्याही खेळात दिसत आहेत. पण तेवढाच उत्कृष्ट पोल होता तो हितेश तांडेल याच्याकडून. चांगला खेळतोय, एक एक खो घेतोय आणि हा मयूर म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये मी उल्लेख केला होता तो वाजित याचा YMCचा आणि मला मयूर म्हात्रेला पाहिल्यानंतर आठवण येते ती वाजितची. आणि हा सुमित तांडेल छोट्या चणीचा खेळाडू, वजन जवळपास 55 ते 60 मध्ये असेल, वारंवार आणि 5 गडी बाद झालेले आहेत. ते 5 गडी बाद झालेले आहेत ते हो खरोडा देव योद्धाचे. आणि सुमित तांडेल जवळपास 2.25 मिनिटांचा खेळ बाकी. एक बघायला गेलं तर त्याचा प्रॅक्टिस, त्याचा कस, त्याचा अनुभव पाहायला गेला तर त्याच्यासाठी कठीण गोष्ट नाहीये. पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर. प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. त्याप्रमाणे एखादं क्रीडांगण हे देखील एक युद्धापेक्षा कमी नाही. आणि कृष्णा अगदी 2 नंबरवरून शूट मारून सुमेधला चकित करण्याचा प्रयत्न होता. पण सुमेध ही तेवढाच अनुभवी. असे चक्के पंजे त्याने वारंवार अनुभवलेले आहेत. प्रदीर्घ खेळाचा अनुभव सुमेधच्या गाठीशी आणि हा अनुभव या अनुभवाचा प्रात्यक्षिक सुमेध प्रत्यक्ष आपल्याला या क्लबच्या मैदानावर दाखवतोय. अगदी कुठलाही आवेश अभिनिवेश सुमेधच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मला फक्त या मैदानावर नाबाद राहायचं आहे. अपील होतंय मयूर म्हात्रे याच्याकडून पण सुमेधही दाद देत नाहीत आणि पंचही दाद देत नाहीत. भाविक म्हात्रे 6 मिनिटांचा खेळ होतोय आणि फक्त 1 मिनिट काढायचं आहे ते सुमित तांडेल याला. आणि हा मयूर म्हात्रे उंच हातांचा लांब हातांचा खेळाडू रिंग मध्ये आल्यानंतर भल्या भल्यांची त्याच्या समोर तातरते आणि मयूर म्हात्रे काही अग्रेशन दाखवतोय. प्लेयर चेंज कशी करायची ह्याची पण एक सिस्टीम असते. कुठेतरी अनुभवात चांगला सुमित तांडेल खरंच ह्या इनिंगचा एक जबरदस्त इनिंग. हा छोट्या चणीचा खेळाडू पण कुठेच कमी दिसत नाही. आणि हा कौतुक चांगली पलटी आणि हा भाविक म्हात्रे आणि धक्का मोमेंट. तुमची जर खांद्याची मुवमेंट हलकीशी जरी चुकली तरी तुम्हाला त्या दिशेला जावं लागतं. आणि मयूर म्हात्रे यांच्या लांब हाताच्या सापळ्यातून सुमित काही सुटलेला नाहीये. फक्त 10 सेकंदांचा खेळ बाकी. पण 1/शतांश सेकंद देखील या खो खोच्या मैदानात खूप काही मायने ठेवतं. शिटी तोंडात आहे. 6 गडी बाद झालेले आहेत ते खरोडा देव योद्धाचे. हॅलो खरोडादेव योद्धाकडून खेळणारा सुमित तांडेल ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एक जबरदस्त खेळी गेली. सुरुवातीला विकेट पडल्यानंतर आपल्या संघाची नौका खऱ्या अर्थाने स्थिर ठेवली असेल तर सुमेधने आणि आपल्या गावातील मुली ज्या राज्यस्तर आणि जिल्हा स्तरावर पोहोचवण्यामध्ये सुमित तांडेल याचा फार मोठा वाटा आहे. एकदा जोरदार टाळ्या सुमित तांडेल याच्यासाठी. आणि 6 खेळाडू बाद झालेले आहेत ते खरोडादेव योद्धाचे. आणि बघूया बुरालदेव वॉरियर्स आजच्या दिवसातला आणि या स्पर्धेतला त्यांचा दुसरा सामना. आणि बघूया कसं संरक्षण करतायत ते आता. तर आपल्या ह्या खो खो लीगचं MD ब्रदर्स या YouTube चॅनलवर थेट प्रक्षेपण ही सुरू आहे. म्हणजे जे कोणी उपस्थित राहू शकले नसतील किंवा आपल्या मुलांचा खेळ साता समुद्रापार जरी पोचवायचा असेल तुम्ही तुमच्या स्टेटसला पाठवून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून अगदी त्यांना घर बसल्या या स्पर्धेचा थरार पोहोचू शकता. MD ब्रदर्स या YouTube चॅनलवर जाऊन हा थरार नक्की अनुभवा. यानंतर होणारा सामना आहे नवावीर महाराजा विरुद्ध बांधावीर फायटर्स. ह्या संघानेही तयार राहायचंय. हा पहिला पुकार आहे.
अर्नाळा किल्ला गावातून कोणी वीरेन म्हणून मुलगा आला असेल त्यांनी आपल्या माईकशी संपर्क साधावा. वीरेन ऑलिम्पिकच्या धर्तीवर या स्पर्धेसाठी मिकी डोनाल्ड सारखी प्रतीकही या मैदानात फिरत आहेत. एका मोठ्या स्पर्धेचा प्रचिती अनुभूती या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहे. आणि खरोडादेव योद्धा आक्रमणासाठी सज्ज. अगदी प्रत्येक सामना रोमहर्षक आणि चुरशीचा होतोय. हे पहिले दुसरे जरी सामने सुरू असले तरी फायनल सेमीफायनल साठी ह्या संघातून जाणारे सामने एक एक पॉइंट महत्वाचा ठरणार आहे. हे प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघाला माहिती आहे. त्यामुळे अतिशय चुरशीचे सामने होत आहेत. खरोडादेव योद्धा विरुद्ध बुरालदेव वॉरियर्स. खरोडादेव योद्धाचे संरक्षण करताना 6 गडी बाद झालेले आहेत आणि आता बुरालदेव वॉरियर्स बघूया कसं संरक्षण करतात. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजून आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवायचंय. सामन्याला सुरुवात होते आणि पुन्हा तोच थरार, तोच जोश, तीच रग. तर ह्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात आणि हा भावेश तांडेल सिनियर खेळाडूमध्ये खेळतोय. भागेश तांडेल, कृष्णा, देव ह्याच्याकडून उत्कृष्ट पोलचा नमुना, पण गडी काही बाद करता आलेला नाहीये. तो देव याला जबरदस्त डाइव्स आणि बाद होतोय तो भावेश तांडेल. 1-0 मिनिटामध्ये विकेट गेलेला आहे. 1 मिनिट पूर्ण होतंय. अक्षय किणी जेएस क्लबचा हा फर्स्ट बॅचचा खेळाडू जो आक्रमण करताना 1 नंबरची जर्सी घातलेली आहे. कृष्णा बघूया आपल्या संघासाठी बुरालदेवसाठी कसं संरक्षण करतोय. पुन्हा लईत येताना दिसतोय या आधीच्या इनिंग मध्ये. खरोडादेव युद्धाचे 6 गडी बाद झालेले आहेत. कृष्णा पुन्हा लईत खेळताना दिसतोय आणि चांगली बॅटिंग होते ती कृष्णाकडून. जबरदस्त पोल मारण्याचा प्रात्यक्षिक सुमित तांडेल याच्याकडून. दोन मिनिटाचा खेळ पूर्ण होतोय. अक्षय किणी याला कॉर्नर म्हटलं जातं पण तो कृष्णा काही त्याच्या आवाक्यात आलेला नाहीये. चांगली डाइव्ह आणि दाद मागतोय डाइव्ह मारणारा खेळाडू आणि बाद होतोय तो दुसरा खेळाडू. भाविका केरकर संरक्षण करते आणि लईत खेळताना दिसते. आता एकदा जम बसला, एकदा पतल आली तर ट्रॅक वर आलं तर हे खेळाडू आराम. आणि एक चांगला पोल होता देव याच्याकडून आणि बाद होते ती
भाविका 3 खेळाडू बाद झालेले आहेत ते बुराल देवचे. दुसरी बॅच मैदानात हितेश तांडेल. अजून 4 मिनिटांचा खेळ बाकी. देव अपील करतोय पण त्याला हितेश तांडेल काही दाद देत नाहीये. बघूया जत्रा. आओ जबरदस्त डाईव्ह आणि हा 10 नंबरचा खेळाडू बाद होतोय. आणि अशा डाईव्ह असं बघून अक्षरशः रक्त सळसळतं आणि मैदानाबाहेरही आम्हाला चेव येतो. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच ह्या लाईव्ह मॅच नंतर तुम्ही रिप्ले मध्ये पण ह्या नंतर हायलाइट्स बघू शकतात. पुन्हा एकदा हितेश तांडेल या आधीच्या सामन्यात आपल्या संघासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि आताही मदार पुन्हा त्याच्यावरच. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. अजून 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेत आव्हान कायम राखायचं असेल तर हा सामना हा बुराल देवला जिंकावाच लागेल. चांगला खेळतोय हितेश. तसं तो जेव्हा संरक्षण करताना जेव्हा त्याचा अप्रोच जेव्हा तो प्रत्येक खेळाडूकडे त्याची नजर असते जणू काही प्रत्येक खेळाडूच्या मनात काय आहे हे सगळं ओळखतो की काय असा भास व्हावा. पण कदाचित आतल्या मॅचचा थकवा असावा. हा बाद झालेला आहे. फार मोठा धक्का असेल. 5 खेळाडू बाद झालेले आहेत ते बुरालदेव वॉरियर्सचे. अजून 2 मिनिटांचा खेळ बाकी आणि खरडवे योद्धाला जर काही वेगळं काही करायचं असेल आणि हा सामना जिंकायचा असेल तर भरपूर काही आहे. भरपूर वेळ आहे. पण हा खेळणारा खेळाडू कौतुक हा सुद्धा तेवढाच अनुभवी आणि माहिर. अटॅक आक्रमण संथ झालं तर क्रिकेट खो खोच्या परिभाषेत त्याला अटॅक पडला असं म्हटलं जातं. काहीसा अटॅक माझ्या नजरेला तरी अटॅक पडलेला वाटतोय. आणि काही खेळाडूंकडे कला असते की अटॅक पाडण्याची आणि कौतुक त्या पद्धतीने खेळतोय. त्याचे प्रेक्षकही त्याला तेवढेच टाळ्या वाजवून साथ देत आहेत. जवळपास 5.5 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय आणि हा समीर अगदी नावाप्रमाणे वाऱ्यासारखा धावून आला. पण कौतुक ही वाऱ्याशी पूर्णपणे जाणकार असलेला आणि हा समीर अतिशय जबरदस्त हूल दिलेली आहे ती कौतुकने. हा जबरदस्त पोल होता सुमित तांडेल याच्याकडून. जवळपास 6.25 मिनिटाचा खेळ पूर्ण अटीतटी होते आणि जबरदस्त चकवलेला आहे. 6.5 मिनिटाचा खेळ पूर्ण होतोय. कौतुक अगदी कौतुकास्पद संरक्षण ह्या इनिंग मध्ये कौतुकने केलेलं आहे. एक एक गुणांचं एक एक विकेटचं काय आणि ही मृण्मयी अगदी 6 विकेट गेलेले आहेत आणि जवळपास बरोबरीत पहिल्या डावामध्ये बरोबरीत असलेला हा सामना. राहुल नाईक जवळपास 10 सेकंदांचा खेळ बाकी आणि शिटीतंडा हॅलो. या स्पर्धेतला थरार काही संपत नाहीये. दोन्ही संघांकडे 6-6 गुण आहेत. पुन्हा बरोबरी म्हणजे एखादी संघ निवड असेल किंवा मॅनेजमेंट असेल उत्कृष्ट अशा स्पर्धेचं नियोजन म्हणावं लागेल. प्रत्येक इनिंग प्रत्येक सामना अतिशय रंगतदार ठरतोय आणि करो या मरो स्थितीमध्ये प्रत्येक संघ आपला योगदान देतोय आणि दोन्ही संघाचे 6-6 गुण झालेले आहेत आणि नक्कीच हाही सामना थरारक आणि रोमहर्षकच होणार.
ह्या नंतरचा होणारा सामना नवावीर महाराजा विरुद्ध बांधावीर फायटर्स हा पहिला पुकार आहे आणि हा आजच्या दिवसातला ह्या स्पर्धेतला तिसरा सामना खरोडादेव योद्धास विरुद्ध बुरालदेव फायटर्स. पहिला डाव 6-6च्या बरोबरीमध्ये. हॅलो, एक मिनिट. बोला घ्या. ना तुम्ही जेएस क्लब आयोजित ह्या खो खो प्रीमियर लीगचा हे दुसरं वर्ष. आवाज आहे, फुल असणार आवाज. हां, जेएस क्लब खो खो प्रीमियर लीगचं हे दुसरं वर्ष आणि ह्या स्पर्धेचा आजचा तिसरा सामना आणि प्रत्येक सामना रोमहर्षक ठरतोय आणि घरच्या मैदानावर पब्लिकही ठीक आहे ना, ठीक आहे. आता फाटत होता ना. हॅलो. जसे खेळाडू आमचे साता समुद्रा पर्याय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचतात, आमचे पब्लिकही पोहोचू द्या. सगळ्या आमच्या आया बहिणी आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. अगदी तुम्हाला गेल्या वर्षी सांगतो की 2-2:30 वाजेपर्यंत शेवटचा फायनलचा सामना होता, पण प्रत्येक महिला की ज्या खो खोशी रिलेटेड आहेत ते प्रत्येकजण या सामन्यासाठी हजर होते आणि ह्या आमच्या पब्लिकलाही पोहोचवा. तर हा आजच्या दिवसातला तिसरा सामना बुरालदेव वॉरियर्स विरुद्ध बांधावीर फायटर्स. अगदी पहिल्या डावामध्ये 6-6ची बरोबरी झालेली आहे आणि सगळा प्रत्येक सामना चुरशीचा होतोय. अगदी ही स्पर्धा आयोजित आणि जे नियोजन करणारे आहेत म्हणजे त्यांच्याही म्हणजे क्रिएटिव्ह माइंडला दाद द्यावी लागेल की असा वन साइड हा संघ कुठलाच नाहीये. म्हणजे जो संघ ज्या वेळेला सरस खेळ करेल तोच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणार आहे. अशी आदर्श अशी लीला ऑक्शन पद्धती ज्याप्रमाणे IPLची ऑक्शन पद्धत केली जाते त्याप्रमाणेच या स्पर्धेचे ऑक्शन झालेलं आहे आणि सामने आमच्या घरच्या प्रेक्षकांना दर्जेदार सामने बघायला मिळत आहेत आणि काही क्षणांच्या अवधीत आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल.
महिलांना खास करून आणि काही नाचायचं असेल तर आपण डीजे पण लावू शकतो, ज्यांची होळीमध्ये इच्छा कमी राहिली असेल तर हां ठेव. टाइम आहे ना. बरोबर आहे मी खेळणार. आणि डेफिनेटली हा सामना हार्ड होईल, चुरशीचा रंगणार. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तुम्ही पण चीरअप करा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. खरोडदेव विरुद्ध बुरालदेव. प्रत्येक सामना चुरशीचा होतोय. शिटी वाजलेली आहे आणि हा 7 मिनिटाचा डाव. अतिशय शरीर गरम करणारा हा खेळ. खरोडदेव योद्ध्याच्या 7 नंबरची खेळाडू मृण्मयी निजाई, जी राज्य स्तरावरील खेळाडू आहे, आणि हा अक्षय किळणी. एक जबरदस्त जजमेंट होतं ते राहुल नाईक याच्याकडून. खो खो मध्ये एक जजमेंटला एक वेगळं वजन असतं, वलय असतं, आणि जजमेंट टाकणारे खेळाडू प्रसिद्ध असतात. हा 1 नंबरचा खेळाडू भागेश तांडेल. मी मगाशीच म्हटलं की एक त्याच्या खेळामध्ये काही वर्षापूर्वी डाऊनफॉल आला होता, पण प्रदीर्घ मेहनतीनंतर त्यांनी पुन्हा स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि जर आपला संघ पुढच्या फेऱ्यामध्ये म्हणजे अस्तित्व राखायचं असेल तर भागेशला आपली खेळी दाखवावी लागेल. जबरदस्त पोलचं प्रात्यक्षिक हितेश तांडेल यांच्याकडून. हितांशु तांडेल आणि एक पलटी. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये समोरून जो चकवा देतो त्याला पलटी म्हटलं जातं. भावेश तांडेल. अरे राहुल नाईक मग अशी चांगलं जजमेंट टाकलं होतं आणि चांगला शूट मारला होता. चांगल्या खेळाचं एक डाईव्स मारलेली पोलटन नंतर डाईव्स घेणं एक विशेष गुणवत्ता लागते त्याला. करून दाखवलं होतं त्याने, पण तो खेळाडू काय त्याच्या आवाक्यात आला नाही. भागेश तांडेल याच्याकडून पलटी आणि हितांशु तांडेल चकला गेला. भागेश तांडेल आपल्या दर्जाला साजेशी खेळी करतोय. मयूर म्हात्रे कौतुक. पुन्हा एकदा राहुल जजमेंट टाकण्याचा प्रयत्न. आता काही सेट झालेला वाटतोय त्याच्या बॉडी लँग्वेजवरून. आणि मयूर म्हात्रे, मी मगाशी वारंवार म्हणतोय, मयूरला पाहिल्यानंतर मला वायएमसीचा खेळाडू वाजी त्याची आठवण येते. आपल्या हाताचा पुरेपूर वापर करतोय तो. मृण्मयी निजाई अगदी चेस क्लबची विद्युलता रणरागिणी, अगदी एखादी विद्युत वीज जशी कडाडून उठते तसा खेळ ह्या मृण्मयीचा आहे. आणि बघूया ह्या सामन्यामध्ये, आणि खास करून तरुणाईच्या सामन्यात. आणि मयूर म्हात्रेचा मला आवडणारा गुण म्हणजे कधी खोटं अपील करत नाही.
खेळाडू वृत्ती काय हे त्याच्या नसानसामध्ये भरलेली आहे. मृण्मयी कृष्णा आणि खेळते मृण्मयी. अजून मृण्मयी नाव मृण्मयी असेल, मुलगी असेल, पण मैदानात उतरते तेव्हा एखादा तरुणापेक्षा तिचा आवेश कमी नसतो. कृष्णा कौतुक, जबरदस्त पोल्टन हितेश तांडेल याच्याकडून आणि बाद होते ती मृण्मयी निजे. 3 खेळाडू बाद झालेले आहेत जवळपास 2.5 मिनिटांमध्ये. आणि सुमेध तांडेल, मी मगाशी उल्लेख केला की आमच्या जेस क्लबच्या मुली ज्या राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर नाव गाजवत आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये सुमेध तांडेलचा फार मोठा वाटा. देव जास्त सरावात प्रॅक्टिसमध्ये नाहीये, पण जो आपला दर्जा नाव लौकिक आहे त्या बळावर आपल्या संघासाठी तो काही क्षण मैदानात काढतोय. मागच्या इनिंगमध्ये त्यांनी दाखवलं. देव चांगला सेट होताना दिसतोय. 1-1.5 मिनिटं त्याच्या संघाचे पाठीराखे नक्कीच प्रार्थना करत असतील की 1.5 मिनिटं त्यांनी किमान ह्या मैदानात काढावं. 10 नंबरचा खेळाडू देवचा सख्खा भाऊ सुमेध तांडेल, तो मोठा असला तरी मला देव त्याच्या शरीरयष्टीवरून मोठा वाटतोय. पण दोन्ही खेळाडू 3.5 मिनिटांचा खेळ होतोय. आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेले आहेत. खरोडा देवयोद्धाचे आणि चांगला खेळतो. एखादा प्रदीर्घ खेळ लईत कुठल्याही खेळासाठी प्रॅक्टिस ही मस्ट आलेली असतेच, पण एखादा खेळाडू अनुभवी असला तर त्या आपल्या अनुभवाचा देखील आपल्या संघाला फायदा करून देऊ शकतो आणि देव दाखवतोय. पण मयूरच्या हातातून सापळ्यातून तो काही निसटला नाही, पण तो त्याचं योगदान देऊन गेला जे त्याच्या संघाला नक्कीच फायदेशीर ठरेल. आता देव आणि हर्ष तांडेल अगदी चपळ अंग लवचिक असल्यासारखा त्याचा, ज्याला खो खोच्या भाषेमध्ये जो टासावर जो नाचत राहते त्याला डॉजिंग म्हटलं जातं. आणि डॉजिंगचा ह्या मैदानावरचा उत्कृष्ट नमुना मला वाटतं त्याच्या पायामध्ये स्प्रिंग लावल्यासारखी त्याची पायांची करामत आहे. चांगला खेळतोय. आतापर्यंत 4.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. मयूर म्हात्रे पोल मारण्याचा प्रयत्न, पण पोल काही यावेळेला त्याला साथ दिलेली नाहीये. आणि हा हर्ष एखादा हात मारणं, तुमची लूज एंट्री, तुमची विकेट, चांगला खेळतोय हर्ष. आणि घरचे प्रेक्षक त्याला ओरडून समर्थन देत आहेत. अगदी बॅटिंग करताना तुम्हाला तुमचे पाय टासा अगदी आक्रमण करण्याच्या खेळाडूच्या हातात कशा येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते आणि ती नाही येणार याचं पुरेपूर प्रात्यक्षिक आपल्याला हर्ष दाखवतोय. पाय अगदी मागे नेत नाहीत, हे उत्कृष्ट खेळाडूचं लक्षण असतं. आणि आमच्या मुलीही अटॅक करताना पोल्टन घेताना असेल पण कुठेही कमी पडत नाहीयेत. हितेश तांडेल कॉर्नर मारण्याचा प्रयत्न, पण हर्ष चांगली खेळी करतोय. थोडासा लूज पडला, अपील होतोय आणि बाद होतोय तो हर्ष. आणि आतापर्यंत दुसऱ्या डावात 2 खेळाडू बाद झालेले आहेत. ते खराडे देव त्याचे आणि सुमेध तांडेल की ह्या मैदानातील मातीशी पुरेपूर परिचित असलेला खेळाडू. आणि फक्त 1 मिनिट राहिलेला आहे आणि 1 मिनिट हा सुमेधच्या हाताचा डाव्या हाताचा मळ आहे. पण एखादी दुर्घटना मीन्स तुमचा पाय स्लिप होणं, इथे 1.5 विकेट जाऊ शकते. हे नाही झालं तर सुमेधला अजून 3 मिनिटं कोणीच आउट करू शकत नाही. आणि आपल्या दर्जाला साजेसा खेळ करतोय तो सुमेध. भुरालदेव अटॅक जरा मला पडलेला वाटतोय. दर्जाला साजेशी कामगिरी करतोय आणि आता फक्त अर्ध्या मिनिटांचा खेळ राहिला, 30 सेकंदाचा खेळ. आम्ही खो खोच्या परिभाषेत म्हणतोय फक्त 2 पोलला फेऱ्या मारायच्या आहेत की झालं. 25 सेकंदांचा खेळ बाकी. ह्या स्पर्धेसाठी असलेले पंच देखील राज्यस्तरावरचे पंच आहेत, म्हणजे दर्जामध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज जेस क्लबने केलेलं नाहीये. हा महाराष्ट्र नाही तर भारतभरातल्या मुलींना, छोट्या मुलांना, सिनियर खेळाडूंना एकत्र येऊन खेळण्याचा हा प्रयत्न. सुमेध फक्त आणि शिटी तोंडात आणि चांगल्या खेळीचं प्रशिक्षक सुमेध तांडेल याच्याकडून.
हॅलो. खरोडादेव योद्धा विरुद्ध बुरालदेव वॉरियर्स आणि चांगल्या खेळीचं प्रात्यक्षिक केलं सुमेध तांडेल आणि देव याने सुद्धा. म्हणजे आपल्या टीमला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. फक्त एका गुणांचा फरक आहे ह्या पहिल्या डावामधल्या. पुन्हा एकदा हा सामना देखील चुरशीचा होणार. अचानक आम्हाला फोन केलाय. अचानक भैया फोन केलाय. तो कोण आहे ना आपल्याला फ्री टीम बोलते मी.
थोडासा कॉमेंट्रीसाठी दुसरा माणूस शोधतोय मी आणि थोडा विराज कितना कितना सारा हा ये ना मॅच आपली आता